कसा एक हात काढलाय वरती बघा. आता केलंय तिकडे तो बघितलं हे बघा बघा ते नाक लाल करून टाकलंय सगळं स्वतःच. बघा आम्ही कसं वैताग देतो मम्माला, कसं वैताग देतो आम्ही मम्माला बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मला करायचंय, आता आषाढ चालू आहे तर मला लक्ष्मी मातेसाठीचं नैवेद्य करायचंय. आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरात पण जायचंय. आमच्या इथे एक छोटं मंदिर आहे तर तिथे सुद्धा मला नैवेद्य घेऊन जायचंय. म्हणून मग मी काय सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलंय. घरातलं तर सगळं आवरलंय आणि कपडे सुद्धा लावलेले आहेत मशीनला. मग आता काही कपडे झाले का, फक्त कपडे वाळत घालायचे, अर्धे तर धुवून पण झालेले आहेत. आणि प्रिशाला सुद्धा खाऊ घालून आंघोळ घालून तिला आता झोपी घातले आणि ती झोपलेली आहे. मी तुम्हाला दाखवते कसा एक हात काढलाय वरती बघा. आता प्रिशा तर झोपली आणि किशोर सकाळी लवकर गेलाय ऑफिसला. तर दुपारी तो येणार आहे कारण की मंदिरात जायचंय म्हणून. मग काय आता माझा सगळा राहिलाय स्वयंपाक. आधी सगळं आवरून घेतलं आणि आता मी कणिक मळले जस्ट फक्त. आणि तर आताचा मेन्यू मी करणार आहे पोळ्या, मेथीची सुकी भाजी, वरण भात, कुरडई, पापड आणि भजे. आता पापड तर माझ्याकडे नाही आहे, बघते. नाही आणि गोडसाठीचा शिरा तर राहिलाच, शिरा सुद्धा मी करणार आहे. मग आता पटकन सगळं आवरायला घेते कारण खूप स्वयंपाक करायचा आहे. आणि माझा पसारा तुम्ही बघू शकता, हा बघा. आणि किशोरने आज सकाळी मस्त अशी देवाची पूजा केली आहे, किती छान वाटते बघा. छान अशी देवपूजा सुद्धा झाली आहे. आणि माझ्या हॉलमध्ये तर पसारा नाही एवढा, हे फक्त आता चटाई वगैरे उचलायची आहे, काही नाही आहे. फक्त किचनमध्येच पसारा आहे. आता ते भांडे वगैरे धुतले होते मग ते आहे. आता मला पटकन ते उचलून घेते आणि लवकर स्वयंपाकाला घेते. तो आला का मग नैवेद्य वगैरे करून मला पण निघायचं आहे. प्रिशाला सुद्धा घेऊन जायचं आहे. तिचं सुद्धा पहिलाच आषाढ आहे आणि तिला सुद्धा मी तिथं दर्शनाला नेणार आहे. तर आता पटकन असं मी आता आवरून घेते. तर गाईज माझी फक्त भाजी झाली आहे आणि वरण भाताचा कुकर लावून झाला, तो गार होतोय आता. पण एवढ्याच टायमिंगमध्ये ना मॅडम उठून गेलेलं आहे आणि अक्षरशः आहे ना रडून वैताग आणला. मग शेवटी तिला खाली घेतलं, तिचं आवरलं, तिचा मेकअप झालाय आणि आता तिला परत मी झोक्यात घातलंय. आणि माझे खूप प्रयत्न चालू आहे तिला झोक्यात येण्याची की ती झोपेल म्हणून, पण मॅडम झोपतच नाही. हे असं काही असलं ना का तिला ऊत येतो. आणि हे खरंच जर का असं काही असलं ना की तेव्हाच ती अशी वैताग देते मला जास्तीचा. आणि तुम्हाला मी दाखवते, हे बघा. आता केलंय तिकडे तो बघितलं हे बघा बघा ते नाक लाल करून टाकलंय सगळं स्वतःच. बघितलं. आणि इतका वैताग दिलाय हिने, किती वेळचा मी तिला आता झोका पण देते पण मॅडमचा अजिबात झोपायचं नाव नाही. बरं मी म्हणते तू नको का, पण खाली तर खेळ ना. पण खाली सुद्धा खेळायचं नाही तिला. आता पाहते अजून 5 मिनिटं झोका देऊन, जर नाही झोपली तर मग काय पर्यायच नाही, तिला खालीच घेईल चटईवर आणि तिकडच्या घरात घेऊन मग मी पोळ्या करायला घेईल. कारण ना आता तुम्हाला सांगते कणिक एवढ्या वेळची मळून ठेवली की पातळ झाली असेल ना ती कणिक. पण आता काय आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय देवीला. खरं तर मला साडी वेअर करायची होती पण आता शक्यच नाहीये, त्याच्यामुळे फक्त आता ड्रेसवरच. मी हे बघा नैवेद्याचं ताट ऑलरेडी करून घेतलेलं आहे. आणि आता पटकन निघतो. साहेबांना पण उशीर झालेला आहे आणि ऑलरेडी आता बघा 2:15 वाजलेत, त्याच्यामुळे उशीर झाला आहे. आता मी पहिले निघते. आता आम्ही नारळ घेण्यासाठी थांबलोय. आणि हे बघा प्रिशा मॅडम जशी उठली ना तशी झोपलीच नाहीये आणि फक्त अर्धा तास झोपली होती ती आंघोळ झाल्यानंतर सकाळपासून. म्हणजे बघा कसं आहे. आणि लिटरली आम्हाला खूप उशीर झालाय. साहेबांना पुन्हा ऑफिसला जायचंय. आता बघू किती वेळ होतोय आणि किती नाही ते आता.
गर्दी आहे ना मंदिरात, हे बघा. आणि बरं झालं सकाळपासून गर्दी, बरं झालं सकाळपासून नाही आलं लवकर, खूप गर्दी होती. आता तरी झाले. आणि हे बघा, ही झोपली होती, 2 मिनिटातच सुटून गेली. उठली तू? 1 मिनिट मी दर्शन दाखवते. आणि हे बघा, चला आता 2 मिनिटं थांबतो आणि लगेच निघतो. उशीर झालेला आहे. छान झालं दर्शन, पण उशीर ऑलरेडी झाला आहे, त्याच्यामुळे थांबायला जमलं नाही जास्त वेळ. थोड्याच वेळ बसलो आणि मग आता लगेच निघले घरी जाण्यासाठी. हो ना, तिची झोप आज काय होतच नाही मला असं वाटते. काय हो? तिची झोप काय होतच नाही आज मला असं वाटते. बघा आम्ही कसं वैताग देतो मम्माला, कसं वैताग देतो आम्ही मम्माला बघा. हो कधी कधी झोपेल कुणास ठाऊ काय. अगं असं नको खेचू. आणि तिला आता मी आहे ना तिला जेवायला दिलं. तिला हे बघा, तिला ना हे वरण केलं होतं तिच्यासाठी खास. आणि मॅडमने ना थोडंच खाल्लंय, बाकी सगळंच ठेवलेलं आहे. थोडंच खाल्लं, मूडवर राहतं. कधी खाल्लं तर पूर्ण, तसं नको करू. कधी खाल्लं तर पूर्ण खाणार, नाही तर थोडंच खाणार. हे बघा अप्पू, इकडे बघ. हा बघा आम्ही बघा हे बघा. सो गाईज, फायनली प्रिशा ही झोपली आहे. हळू बोलावं लागेल. फायनली प्रिशा झोपली. आणि माझे बघा आता एवढे भांडे ते घासायचे राहिलेत मला, पण मी आता हे तर घासणार नाही. ती झोपलीत, आता मी सुद्धा झोपून घेते, जरासा आराम करून घेते. आणि मग उठल्यावरती निवांत ते भांडे घासत बसणार आहे. कारण आता खूप कंटाळा आलेला आहे. लवकर आता झोपून घ्यायचं झालेलं आहे. असं झालं आहे की कधी आता पाठ टाकून घेऊ, झोपूनच घेते आता. जाऊ द्या. बघितलं, लाजली. अरे किती लाजणार आहे आपू, तू किती लाजणार सोन्या. आता काय सकाळचा स्वयंपाक आहे ऑलरेडी, आणि दुपारचे जेवण पण उशिरा झालेत आमचे, म्हणून आता मी काहीच स्वयंपाक केलेला नाहीये. आणि कसे बसे ना मगाशी प्रिशालाच खेळत आहे. चटाई सुद्धा इथंच आहे मगाशी. आणि कसं बसे एवढे भांडे घासून घेतले, त्यातही परत हे चहाचे भांडे पडलेच आहे तर तसेच परत. बघा आता काय आहे ना, किशोर तर आहे ना थोडं बाहेर गेलाय, त्याचं काम होतं म्हणून थोडं बाहेर गेलाय. मग आता तो आला का हाय तेच गरम करायचं आणि जेवण करून घ्यायचं, हो की नाही. आता साहेबांना पण किती भूक आहे काय कोणाला माहिती, जेवणार आहे का नाही जेवणार आहे ते पण नाही माहिती. आता बघू, तो आल्यावरच कळेल, हो की नाही. हसायला आम्हाला एकदम लगेच येतं, हसू जवळ आहे, हो की नाही. हो ना. कशी लाजते ही बघा. तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे का लाजणं, हा. मग काय, आज आहे ना खरंच खूप छान वाटलं. आणि खूप दिवसापासून आहे ना मला, म्हणजे जसा आषाढ लागलाय ना तसं मला चाललं होतं आज करू उद्या करू असं चाललं होतं, नुसतं पुढे पुढे ढकलायचं काम चालू होतं. मग म्हटलं तर फायनली आज करूनच टाकावं, कारण की ना लक्षात येणार नाही परत, वेळ असंच निघून जाईल. म्हटलं जाऊ द्या, आज करूनच टाकलं. मग आज काय सगळं नैवेद्य वगैरे केलं ना तर खूप खूप छान वाटलं. मंदिरात सुद्धा गेलो, छान असं आमचं दर्शन झालं आईचं, मस्त अशा पाया वगैरे पडून घेतल्या. काय होतंय मॅडमला काय माहिती, काय होतंय भामटे. चला आता मला ना पटकन भांडे वगैरे मांडून घेते. आता मॅडमचं कसा मूड आहे ते मला बघावं लागेल आधी. तिला तर बघते खाली ठेवून राहिली तर आहे, नाहीतर बसून घ्यावं लागेल किशोर येईपर्यंत तसं. आता साहेब कधी येतात काय माहिती, येईलच तो थोड्या वेळात. आता थोडंसं इथंच बाहेर काम होतं म्हणून गेलाय तो, आता येईलच. मग काय. अगं अगं डुगडुगू,
चला तर मग भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.